राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची चर्चा असलेल्या पंढरपुरातील मंदिर परिसरात प्रस्तावित कॉरिडॉरबाबत मागील 2 वर्षापासून अनेक कॉरिडॉर बाधित मालमत्ताधारक विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे। मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरीत आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी कॉरिडॉर होणारच असल्याचे स्पष्ट संकेत देत राज्यात नंबर 1 भरपाई या मालमत्ताधारकांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते। त्यानंतर देखील मंदिर परिसरातील अनेक कॉरिडॉर बाधितांनी वारंवार बैठका घेत कॉरिडॉरला विरोध दर्शवला होता। मात्र त्याच वेळी प्रशासनाने आग्रही भूमिका घेत कॉरिडॉर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेच दिसून आले होते। यातूनच मे महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केबीपी महाविद्यालय येथे सलग 3 दिवस बैठका घेत कॉरिडॉर बाधितांची भरपाई आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली होती। तर जुलै महिन्यात पंढरीत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कॉरिडॉर बाधितांशी स्वतः चर्चा करू, मध्यस्थांची गरज नाही अशाच आशयाचे वक्तव्य केले। त्यामुळे सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांचे मध्यस्थीचे मार्ग त्याच वेळी बंद झाल्याचे म्हटले गेले। दरम्यान ऑक्टोबर महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलताना कॉरिडॉर होणारच आहे, आता फक्त नुकसान भरपाई आणि पुनर्वसन याबाबतच चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले होते। तर ऑक्टोबर पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे अशी चर्चा सुरू आहे। यातूनच मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मंदिर परिसरातील काही कॉरिडॉर बाधितांनी संत एकनाथ भवन येथे पुन्हा बैठक घेत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। या बैठकीत सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांबद्दल नाराजीचे सूरही उमटल्याचे दिसून आले। तर अनेक बाधित मालमत्ताधारकांनी आपले मत व्यक्त केले आहे। यामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट केल्या असल्याचे दिसून आले। पहा काय घडले या बैठकीत। शेवटची तारीख आहे, तोपर्यंत हरकती द्या। या गोष्टींसाठी आपण चर्चा करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे। सर्वांना नमस्कार। आपण सगळेजण मनस्थितीमध्ये आहोत सुद्धा आहेत त्यामध्ये होणार काय होणार हे काय सांगता येत नाही। आता 84 सालामध्ये थोडं 2 मिनिटं वेळ घेतो कारण परत मला बडवेला सगळं माहित हे नाही सांगत, हे नाही वैयक्तिक माझं बोल वैयक्तिक माझं काय माहित नाही। 84 पद्धत डीपी राबवणार म्हणले वैयक्तिक मी देवळापाशी दर्शन करूशी राहतो इथं सगळ्यांना माहित आहे। माझ्याकडे 1 साईड रस्ता आहे, पुढे जायला रस्ता नाही, कुठं 4 चाकी जात नाही, 2 चाकी सिकंदरच्या मोळातनं कशी तरी काढावं लागते आणि मग वाहतूक नाही। रोज प्रत्येकाची कटकट करावं लागते। दारात मोटरसायकल लावणारे, मालवारातले गंध वाढले, नंतर अजून कोण बाकीचे गैर लोक असतील, इतर लोक असतील, यांच्याशी उज्जत घालत बसावं लागतं। नवीन प्रकार काय चाललाय की लोडो वगैरे सगळी उडगी पोरं येऊन त्यांची बसते। बायका माणसानं बाहेर जायची पंचायत असते। आम्ही त्या रस्त्याला रोडला वैतागून गेलो आणि 84 पद्धत म्हणजे माझ्या लहानपणापासून मी ऐकतोय की डीपी रोड होणार आणि आम्ही मंदिराकडे निघणार म्हणून, पण तो अद्याप झाला नाही। त्या डीपी रोडमध्ये माझं वैयक्तिक घर 20 फूट जाते, जे काय 60-70 फूट आहे त्यातलं 20 फूट जाते। ठीक आहे म्हटलं डीपी रोड झाल्यानंतर बघू म्हणून काय करता येईल का आपल्याला। आज घर बांधायला येत नाही RCC म्हणून आम्ही गडनपर्ची करून राहिले, पण ही केव्हा तरी आमचं संपलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। मग माझं पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे ऋषिकेश उत्पन्न आहे, अनेक जण इथं आहेत, म्हणजे की जेव्हा कॉरिडॉर आला जर बऱ्यापैकी रक्कम ती द्या, म्हणजे माझं वैयक्तिक मत मानतो बरं का, बऱ्यापैकी जर नुकसान भरपाई देणार असते तर मी कॉरिडॉरला तयार आहे। पण समजून घ्या ना आता काय हरकती 14 तारखेपर्यंत हरकती हा विषय आणि त्याच्यानंतर कॅबिनेटला दुरुस्त असं करायचं ही सांगा हे बरोबर आहे। आंदोलन कसं करायचंय, प्रॉब्लेम घ्यायचे तर काय करायचं म्हणणं मान्य आहे। हा विषय आम्हाला
काय खाली कमर्शियल आहे वर दुकान आहे कसं काय होणार. आता मी त्यांना काय उत्तर देऊ, गपचूप पुढे निघून जाऊ. मला काहीतरी सांगितलं पाहिजे त्यांना, काहीतरी 2 शब्द बोलले पाहिजे. बघू म्हणलं आता चर्चा येतानाची चर्चा तेवढ्याच कुठल्यावर फोन आला म्हणजे सगळे जर घेऊन आलं तुम्ही बसलेच बघितलं. असं बारीक गोष्टीचा सुद्धा मला नाही, तुम्ही कृती समिती आहे त्यांना विचार करावा लागणार या गोष्टीचा. मी जरी बोललो कृती समितीमध्ये विचार करा, नुसताच विरोध करायचा म्हणजे एका वाक्यात करून टाकू विरोध आहे. चला आपला विरोध आहे, आता ह्याच्यावर पुन्हा कुणी काय बोलायचं नाही. काय आता सगळ्यांनी एक ठरवलं विरोध करायचा विषय. आणि अवताडे असतील आमदार साहेब किंवा प्रशांत पत्रिका असतील आमदार साहेब, त्यांना या पार्लरचा आणि आमची नेते म्हणून इथे काय उपयोग नाही. घर आमचा आम्हाला चालवायचं, आमचं आम्हाला बघायचं. एक सामाजिक कार्याची आवड म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहे. शेवटी रोजचे दैनंदिन प्रश्न आणि घर पडवे हे आम्हाला चालवायचं. आम्ही काय रोज पंचायत दारात जाऊन बसत नाही. एक व्यक्ती प्रेम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काय ती लोकप्रतिनिधी राहिले, ती लोकप्रतिनिधी बाजू लावल्या त्यांना बोलायची नाही. सार्वजनिक व्यासपीठ आहे, सामाजिक कार्यामध्ये पंचायत आम्हाला आदर्श आहे. इथं काय संबंध आहे त्याला? काय तुम्ही माझी मत मांडायची मांडत जाऊ. तुम्ही मत मांडावं असं कुणाचा मुद्दाम करू नका, काय करू नका. वैयक्तिक मला प्रपंच परिवार बघायचा, कोण बाळं घर येते सगळ्याला वैयक्तिक बघायचं. कोण जरी नेता असलं तरी येऊन दुपारी तुम्हाला काही देणार नाही, तुमच्या आयुष्याचे प्रश्न सोडवणार नाही. दडदडीत सांगतो म्हणजे अगदी. आणि आता हे नाव घेतलं, मला काय तिकडे जायचं नव्हतं, पण स्वतः वैयक्तिक प्रशांत परिचालकाच्या मताची मी विरोधक आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. मी विरोधक आहे. आताही का मी जाहीर सांगू बसतो पडत मी विरोधक आहे म्हणून त्यांचं या विषयावर तसं काय करू नका. मी सगळ्याबरोबर आहे, माझा पार्टनरला विरोध राहील, पण पुढं काय निर्णय करत नाही ठरवा, मी तुमच्या बरोबर आहे. शेवटपर्यंत विरोध राहिला, एकजुटीत राहावा. सरकारनं कोट्यावधी रुपये दिले तरी आपण आपल्या जागा देऊ नये ही सगळ्यांची विनंती आहे. आणि शेवटपर्यंत सतत विरोध करत राहा हेच बोलायला. माझ्या आई वडील हे आजार सतत चालू आहे. आईला बीपी आहे, वडील आजारी आहेत. सरकारला त्याचं काय दिलं गेलं नाही. ते फक्त त्यांचं तुम्ही ऐका म्हणते, आपलं कायच ते ऐकून घेत नाही. त्यामुळं कसं आहे, कॅरिडॉर रद्द व्हावा. वेळ पडल्या तर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पंढरपुरात बंदी घालावी. आणि जी आपण आषाढी कार्तिकी वारी जी आहे त्याला जी त्यांना पूजेला इथनं जाऊन आमंत्रण देतो, आज ती विना डोक्यावर पगडी बूट घालून घेतात. त्यांना त्याचं महत्व कळत नाही. कुठल्याही महाराज लोकांनी पूजा करावी किंवा वारकऱ्यांना पूजा करावी ही माझी इच्छा आहे. आणि हा कॉरिडॉर रद्द करावा. धन्यवाद. मी उद्या कोर्टात गेला वैयक्तिक तुम्ही कोर्टाच्या तर कोर्ट पाहिजे विचार तुम्ही तिथं धक्का मारला, तुम्ही तिथं आखेत घेतलाय का, तुम्ही आता माइंड कसं का. तर प्रत्येकाने 100% घरात 1-1, 2-2, 3-3, 4-4 किंवा आपल्या येणाऱ्या लोकांची प्रतिसभेत टाकली, जास्तीत जास्त हजारो संख्येनं हरकत तिथे झाला आहे. प्रत्येकाची प्रत्येक घडणाऱ्या घराची त्यांनी तो नकाशा लावला. अतिशय धुळपेपटीत सगळं काम चालू आहे. आता मी पण महसूल अधिकारी किंवा प्रशासनामध्येच काम केलेलं आहे, पण हे असले भेटाचोट्टा आपण कधी केलं नाही. पण त्यांनी नकाशा जो लावलाय त्यामध्ये नंबर सुद्धा त्यात दिसून येतो. तर नकाशा हा खंडित स्वरूपाचा लावलाय त्यांनी, तो कायदेशीर नाही. आणि शिवायचे त्यांनी 11 आणि 12
26 आणि 34 या दोन कलमाचा अनावश्यक वेळ घालून आपल्याला दुरुपयोग करायचं काम चालू आहे. त्याने आराखडा वगैरे आणि ह्या दोन्ही कलमाखाली तिच्या मनाने पैसे तसे आराखड्याप्रमाणे 20 सुद्धा देता येत नाही. ते फक्त 3 पट या पद्धतीनं फक्त त्याचं द्यायचं मोठं इंटेन्शन आत्ताच आपल्या समोर दर्शन दिसून येत आहे. म्हणजे त्यांनी जे व्हॅल्युएशन काढले की तोंडी 20 आणि 40 ही सगळं खोटं सांगतात. त्यामुळे त्यांच्यावर अजिबात कोण विश्वास ठेवू नका. की कृती समितीनंतर पुन्हा फायनल ठरवलंच, पण आता तो त्यांनी 37 चा नियम जो काढून लावलेला आहे आणि 26 जे पहिला 26 चालू असताना म्हणजे डीपी प्लॅनचं मी आता सांगतो. डीपी प्लॅनचं पहिली सुनावणी चालू होती. श्रावण महिन्यात 28 आणि 29 तारखेला सगळ्यांना बोललो होतं. त्या हरकती चालू असताना हा 37 त्यांना प्रसिद्धीकरण करता येत नाही. हा मुद्दा पहिला आपल्या कृती समितीने मांडलेला आहे. कृती समितीने पहिला तो मुद्दा दिलेला आहे. तरी सर्वांनी कृपा करून हरकती जास्तीत जास्त तिथं तुम्ही कशी देता येते. प्रत्येकाला वेळ थोडा आहे. सर्वांच्या हरकती आवश्यक आहेत. दिलं तरच तुम्हाला पोटात स्टार्ट मिळेल. नाहीतर तुम्हाला आहे ती 3 पट रक्कम त्यांनी व्हॅल्युएशन काही 20 तर सोडाच, पण 3 पट रक्कम घेऊन गपचूप बसावं लागतं. की माझं असं सर्वांना सांगायचं होतं 20,000 सुद्धा नाही, 40,000 सुद्धा नाही. या नियमात फक्त जो माझा म्हणजे 3 पटी एवढी रक्कम त्याची तरतूद आहे. तर सर्वांना विनंती प्रत्येकाने हरकत मांडा. त्याला कॉर्डरला तर आपण विरोध करूच. वैभव गडविने आता सांगितल्या पद्धतीने बरोबर आहे. सर्वांचा आपण कॉर्डरचा आपल्या सर्वांचा विरोधच आहे. त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. पण आता कायदेशीर बाबी जर पुढे चालू असतील तर आपण त्याला पण पाठपुरावाच्या मागे जायला पाहिजे. जर आपण नुसतं काय करायचं कॉर्डरचं काय करायचं आपण आम्ही काय आपण स्वतः आत्महत्या करून घेऊ त्या सगळ्या गोष्टी आहेत. हे ओके साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं पहिले आहे तर वर्ष 2 वर्ष तो कालावधी आहे. तो शेवटचा टप्पा आहे आपला. जेव्हा ते बुलडोझर घेऊन आपले त्यावेळेचा विषय येतो. आता त्यामुळे तो विषय मुद्दा नाही. आता फक्त हरकती आणि कृती समितीच्या सर्वांनी पाठीमागे राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या वकिलांच्या मार्गदर्शन घेऊन आपल्याकडे पोस्ट किंवा कृती समितीकडे पण आणून द्या. तरच आपल्याला कुठेतरी मग एवढा काही तर स्टँडर्ड आहे. नगरपालिकेनं आपल्या पूर्ण दुरुपे 12 आणि 2012ची आरक्षणाची 39-40 दुरुस्ती म्हणलेली आहे आणि अख्खा सर्वे एवढी जास्त हा अद्यव्यापणारा जो नागाक्षेत्र जोडला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. एवढं त्यांना करेक्शन करता येत नाही हे मुद्दा. तर ते सर्वांनी हे मुद्दे घाला लिगलीमध्ये जावा. माझा आहे मी एकजुटी करतो वगैरे सगळं आपले व्यवसाय सगळे तिथं आहेत. पण हा यांचा मुद्दा काय त्याला आपल्याला विरोध दर्शवला पाहिजे. त्याला उत्तर तुम्ही ते दिलं पाहिजे. उगे एक लमसम उत्तर चालणार नाही. तुमची स्टँड जर पाहिजे सुनावणी घेणार त्या टायमाला तुम्हाला ती सांगता आलं पाहिजे. तर सर्वांनी लिगली आपले बचाव समितीने सांगितलेले अभयरावजी जे टाकले ते सर्वांनी मी पण वाचलेले. मी पण माझ्या मनात तयार करून मी लिगली मी हरकती दिलेल्या सगळ्या. तर प्रत्येकाने आपापल्या जास्तीत जास्त हरकती जास्तीत जास्त हजारो संख्येच्या पुढं तर ते आपल्याला ते काहीतरी विचार केला जाईल. एवढे माझे नंबर म्हणते. बाकी पुढचं चालू दे काय सर टीम आहे. शासनाच्या प्रत्येक कायदेशीर बाबी ज्या चालू आहेत त्यावर लक्ष ठेवून आहे सगळ्या. आपली जी कायदेशीर टीम आहे शासनाच्या ज्या काही घडामोडी चालू आहेत त्यावर आपलं बारकाईनं लक्ष आहे. हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे जे काही वकील पंढरपूरचे वकील आहेत आपले जे सुब्रमण्यम स्वामी आहे हे आपल्या प्रत्येक हालचाली आपण लक्ष ठेवून आहोत. आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. आणि जी काही मोबदल्याचा विषय जे असेल तो अत्यंत शेवटच्या टप्प्यातला कृती समिती हा सुद्धा विषय चालू नाही. तर शेवटचा पर्याय जर आपल्याला कायद्यात कुठंही यश असेल तर तो अत्यंत शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ आहे. बघा आता एक आमचे कृती समिती नाव सांगत नाही ते म्हणले माझी ही 3 मजली इमारत दर्शन मंडप 2000 स्क्वेअर फूट माझी जागा आहे आणि 7 लाख रुपये माझी बिल्डिंगचा खर्च झालेला आहे. तर ते म्हणजे पहिली खरेदी माहिती परंतु तुम्ही मला रेट काय करा आणि मला आता नुकताच एक प्लॉट माझ्या नजरेत आहे. मला तिथे शिफ्ट व्हायचं आहे तर मला ते लवकरात लवकर घ्यायचं तर मला पैसे कधी मिळतील हा विषय झाला. तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा रेट कधी मिळत शासन किती देणार आहे पैसे कधी मिळतील असं कुठल्याही स्वरूपाचं निश्चित असं शासनाचं काही नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं कारण नाही. सुब्रमण्यम स्वामी सारखी अगदी कृष्णात वकील आपल्या बरोबर आहे. जरी कायदेशीर प्रवास सुरू झाला तरी सुद्धा हा कमीत कमी 2 वर्षापर्यंत चालत. आपल्याला हायकोर्टामध्ये जायचं त्याच्यावर आपल्याला सुप्रीममध्ये जायचं त्याच्यावर
सगळे, त्यामुळे काय घाबरण्याचं कारण नाही. आपले वकील लोक लक्ष ठेवून आहे प्रत्येक गोष्टीवर. फक्त एक थोडं असं आपले नामदेव महाराजांनी समाधी घेताना एकच वाक्य सांगितलं, वैकुंठ असे आम्हा नको, वैकुंठ असे आम्हा नको धाडू, वास नाही चरणात एवढे. वेगळं असं कुठलं वैकुंठ नाहीये, तर तिथं काहीच नाही, म्हणून आम्हाला चरणाजवळ स्थान. त्या जागेचं काय मोल आहे ते आपण, म्हणजे भगवंतांनी आपल्याला जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठलने कृपा केली. अशा जन्मोजन्मीच्या पुण्यानंतर आपल्या जर भगवंताच्या दरबारामध्ये जागा मिळली असते तर आपण मोबदल्याचा काय विचार करायचा आहे? माझी विनंती आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. आपले अगदी वकील लोक आपल्या बरोबर आहेत. आपण एक जण एकजुटीने राहूया, भगवंत आपल्या बरोबर आहे. या लढ्याला यश मिळालं.